आजचा योग फ्लो जो आहे तो स्पेसिफिकली पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एससाठी आहे. आत्ताच्या रिसंट रिसर्चनुसार पी-सी-ओ-एसचं नाव पी-एम-ओ-एस झालेलं आहे आणि हा बेस्ट पार्ट आहे, कारण यामुळे एंडोक्राईन सिस्टमच्या रिलेटेड ते अंडर पी-एम-ओ-एस म्हणून कन्सिडर करण्यात येणार आहेत. सो तुम्हालासुद्धा इन्सुलिन सिक्रेशनच्या रिलेटेड काही इश्यू असेल, इन्सुलिन रेझिस्ट करत असेल बॉडी, त्याचबरोबर हेअरफॉलच्या रिलेटेड काही इश्यू असेल, पिरियड इरेग्युलर होत असतील, पिरियड्सचा फ्लो प्रॉपर नसेल आणि त्याचबरोबर सिस्ट फॉर्म करत असेल बॉडी, तर त्या केसमध्ये हा फ्लो बेस्ट वर्क करेल. या फ्लोमुळे तुमची फर्टिलिटी पॉवरसुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकते. चला तर मग हा फ्लो करूया. या फ्लोमध्ये योगसोबतच तुम्हाला स्पेशल डायटरी टिप्ससुद्धा मिळणार आहेत आणि सिम्पल फ्लो आहे. सो तुम्ही कन्सिस्टंटली हा फ्लो 21 डेज फॉलो केलात तर तुम्हाला जे काही इश्यू आहेत, जसं की इन्सुलिन रेझिस्टन्स, पिरियड्स इरेग्युलर असणं, पिरियडचा फ्लो प्रॉपर नसणं, सडनली खूप जास्त हेअरफॉल होणं किंवा स्किन रिलेटेड काही इश्यूज सुरू होणं, सो अशा वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्लँड्सच्या रिलेटेड जे काही इश्यूज तुम्हाला असतील ते रिव्हर्स होण्यासाठी, ते हील होण्यासाठी आजचा योग फ्लो आणि डायटरी टिप्स विशेष लाभदायक आहेत. चला तर मग आजच्या फ्लोला ओंकार साधनेने सुरुवात करूया. सो आपल्याला कम्फर्टेबल बसायचे, दोन्ही हात ध्यान मुद्रामध्ये ठेवायचे, बॅक स्ट्रेट ठेवायचे, जस्ट एकदा श्वास घ्यायचे, श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण करायचं. इनहेल, आपल्या उजव्या हाताची 3 बोटं आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात. माझ्यापासून हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स रिपीट करायच्यात. मी आनंदी आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे. ईश्वराची अगाध कृपा माझ्यासोबत आहे. माझं हार्मोनल सिक्रिशन बॅलन्स आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचं. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचेत आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे बंद करायचे. आता आपल्याला श्वसन मार्ग शुद्धी करायचे. त्यासाठी उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायचे, डाव्या साईडने स्ट्रोक्स द्यायचे, फक्त श्वास बाहेर सोडायचे. स्टार्ट. लेफ्ट हँडने लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचे, राईट साईडने स्ट्रोक्स द्यायचे आहेत. लास्ट 5 स्ट्रोक्स द्यायच्यात. दोन्ही नाकपुड्या ओपन ठेवायच्यात. परफेक्ट. आता आपले मानेची मुवमेंट करायचे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. श्वास घेत मान वरती घेऊन जायचे, श्वास सोडत खालती. स्लोली सेंटरला यायचे. श्वास घेत उजव्या साईडला जायचे, श्वास सोडत डाव्या साईडला. परफेक्ट. आता आपल्याला ट्विस्टिंग करायचे. कमरेतून जस्ट लेफ्ट साईडला एकदा ट्विस्ट करायचे, काही क्षण होल्ड करायचे. लेफ्ट हँड आपल्या राईट नीवर, राईट हँड आपल्या शरीराच्या पाठी. हळूहळू सेंटरला यायचे. राईट हँड लेफ्ट नीवर ठेवायचे, लेफ्ट हँड आपल्या बॉडीच्या पाठी. ट्विस्टिंग आसनामुळे आपल्या ओव्हरीवर एक पॉझिटिव्ह ताण येतोय, तो फील करा. वन मोर टाइम. परफेक्ट. हळूहळू सेंटरला यायचे. बटरफ्लाय पोझिशन.
आपली पावलं जॉईन करायच्यात, बॅक स्ट्रेट ठेवायचे, श्वास घेत आपले गुडघे वरती उचलायचे, श्वास सोडत खालती न्यायचे. श्वासासोबत करायचे, डोळे बंद करून पण तुम्ही करू शकता. इनहेल अप, एक्सेल डाऊन. योगा अभ्यास करताना कधी कधी आपल्याला जांभई येते. सो त्यामुळे आपले वातदोष जो आहे तो बॅलन्स होतो. एक्स्ट्राच्या गॅसेस जे असतात ते रिलीज होत असतात. सो कधीही आपली जांभई अडवायची नाही आहे. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली आपल्या टाचा बटक्सपेक्षा थोड्या पुढे घ्यायच्यात. बॅक स्ट्रेट ठेवायचे, गुडघे जास्तीत जास्त मॅटच्या जवळ न्यायचे. दोन्ही हात आपल्या हनुवटीच्या खाली, कोपरे आपल्या 2 पायांवर ठेवायचे. डोळे बंद, मेंटेन. आपल्या पेल्विक एरियावर जो ताण येतोय तो फील करायचा आहे. आपल्या हिप ओपनिंगमुळे सुद्धा आपली फर्टिलिटीची जर्नी छान होते. एंडोक्राईन ग्लँड्सचं फंक्शनिंग व्यवस्थित होतं. फॉरवर्ड बेंडिंग एंडोक्राईन ग्लँडसाठी विशेष लाभदायक आहे. आपल्या ग्रॉइन एरियाला जो ताण येतोय तो फील करायचा आहे. हळूहळू डोळे पण करायच्यात. स्लोली आपल्या लोअर बॅकमधून स्ट्रेट व्हायचे. आपला उजवा पाय तसाच ठेवायचे. डावा पाय आता जस्ट अपोजिट साईडला, बाहेरच्या साईडला ओपन करायचे. दोन्ही हात रेस करायचेत. कमरेतून राईट साईडला टर्न व्हायचे. दोन्ही हात उजव्या साईडला जमिनीवर ठेवायचे. शक्य असतील तर कोपरेसुद्धा जमिनीवर ठेवू शकता. हा एक सिम्पल ट्विस्ट आहे, पण ह्यामुळे आपल्या डायबिटीजच्या कंडिशनला विशेष लाभ होतोय. आपल्या शरीरातलं इन्सुलिन सिक्रेशन व्यवस्थित व्हावं ह्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस आहे. आपण एक स्वस्तिकासनचं हे व्हेरिएशन आहे. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली सेंटरला यायचे. सेम अपोजिट साईड करायचं आहे आपल्याला. आता उजवा पाय बाहेरच्या साईडला ओपन करायचे. डावा पाय गुडघ्यात फोल्ड. तुम्ही दोन्ही पाय 90 डिग्रीला ठेवू शकता जर कम्फर्टेबल असेल तर. दोन्ही हात रेस करायचेत. कमरेतून लेफ्ट साईडला टर्न व्हायचे अँड रिलॅक्स. हा खूप सिम्पल फ्लो आहे. तुम्ही पिरियड्सच्या काळात सुद्धा करू शकता. योगमध्ये कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर आपल्या माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममुळे 1400हून अधिक मुलींना नॅचरली गर्भधारणा झालेली आहे. सो त्या प्रोग्राममध्ये योगसोबतच तुम्हाला योग्य आहार, इमोशनल वेलबिंग, शुद्धिक्रिया, आध्यात्मिक प्रॅक्टिसेस सगळं करून घेतलं जातं, जेणेकरून आपल्या बाळाचा विकासाच्या 5 स्तरावर योग्य विकास होतो. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली सेंटरला यायचे. 1 बाय 1 लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला करायचे पादांगुष्ठान. त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे. हळूहळू आपलं वजन आपल्या पायाच्या बोटांवर शिफ्ट करायचे. ही बॅलन्सिंग प्रॅक्टिस आहे, सो सांभाळून करा. हळूहळू गुडघे सेपरेट करायचे आहेत. आपल्या टाचा एकमेकांना जॉईन करायचे. ह्यामुळे लोअर बॉडी पार्टची स्ट्रेंथ वाढायला मदत होते. प्लस बॅलन्सिंग आहे, त्यामुळे आपल्या नर्वस सिस्टीमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहतं. परिणामी हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होतं. मेंटेन. येस.
बॅलन्स करणं खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही पाहिजे तर दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला मॅटवर ठेवू शकता. वेल डन एव्हरीवन. हळूहळू गुडघे जमिनीवर ठेवायचे, दोन्ही पाय रिलीज करायचे, वन बाय वन लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. तुम्हाला PMSचा त्रास असेल तर सगळ्यात पहिले पॅकेट फूड खाणं अवॉइड करा. जेवढं अन्न प्रोसीड असेल तेवढी त्याची न्यूट्रिशनची व्हॅल्यू कमी होत जाते. सो जेवढं पॅकेट फूड अवॉइड करता येईल तेवढं बेस्ट आहे. हळूहळू मांडी घालून बसायचे. आपल्याला साईडवॉर्ड बेंडिंग करायचे. सो जस्ट आपण मांडी घालून बसले. उजवा हात उजव्या साईडला जमिनीवर ठेवायचे. उजवा कोपरा जमिनीवर आहे. डावा हात आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचा आहे. डावा हात कोपऱ्यात सरळ. मान उजव्या साईडला रिलॅक्स. साईडवर्ड बेंडिंगमुळे पण आपल्या ओव्हरीजला छान ब्लड सप्लाय मिळतो आहे. आपली बॉडी छान शेपमध्ये राहायला मदत होते. लंग्स कॅपॅसिटी वाढते. आपल्या हृदयाचं फंक्शनिंग छान होतं आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचे. लेफ्ट हँड जमिनीवर ठेवायचे. लेफ्ट एल्बो जमिनीवर. राईट हँड आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचे. मान लेफ्ट साईडला रिलॅक्स. डोळे बंद. जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर येत असतील तर सतत गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही योग्य आहार, योग्य विहार, योगाभ्यास ह्याची मदत घेऊ शकता. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचे. हळूहळू सेंटरला यायचे. वेल डन एव्हरीवन. चला आता आपण उभं राहून काही स्टँडिंग प्रॅक्टिसेस करूया. त्यासाठी आपल्या जागेवर आपल्या मॅटवर उभं राहायचं. आता आपल्याला आपल्या जागेवर कम्फर्टेबली उभं राहायचं आहे. आपण प्रॅक्टिस जी आहे ती सिम्पल ताडासनपासून करूया. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. नजर एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स ठेवायचे. हळूहळू वजन आपल्या पायाच्या बोटांवर शिफ्ट करायचं आहे. आपल्या गुडघ्याच्या पाठी हॅमस्ट्रिंग मसलवर जो ताण येतोय तो फील करायचा आहे. आता हळूहळू आपल्या टाचा खालती घेऊन जायचे आहेत. दोन्ही हात रिलीज करायचे अँड रिलॅक्स. ताडासनमुळे आपल्या लोअर बॉडी पार्टचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि त्यामुळे पण PCOS किंवा PMOSची कंडिशन अवॉइड होऊ शकते. आता आपल्याला देवी आसन ॲज अ क्रिया करायचं. त्यासाठी उजव्या पायाची बोटं उजव्या साईडला, डाव्या पायाची बोटं डाव्या साईडला. दोन्ही हात आपल्या कमरेवर. दोन्ही पायांमध्ये मॅक्झिमम कम्फर्टेबल डिस्टन्स. हळूहळू आपल्याला खालती जायचं आहे. आरामात वरती यायचं आहे. सो आपण इनहेलेशन एक्सहेलेशनसोबत करूया. सो श्वास घेत आपल्याला वरती यायचे. श्वास सोडत खालती जायचे. असे आपल्याला अजून 3 राऊंड करायचे. टोटल 5 राऊंड. इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. परफेक्ट. स्लोली आपली सायकल कंप्लीट करायची. दोन्ही पाय मॅक्झिमम स्प्रेड करायचे. आता आपल्याला वॉरियर पोज करायचे. सो उजव्या पायाची बोटं उजव्या साईडला, डाव्या पायाची बोटं हलकीशी उजव्या साईडला. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड. गुडघा अँकल जॉईंट एका सरळ रेषेत ठेवायचे. कंबर अशी टिल्ट होऊ शकते, तिला कॉन्शियसली समोर ठेवायचे. डाव्या पायाची बोटं समोर. दोन्ही हात शोल्डर लाईनला एक्सपांड करायचे आणि नजर उजव्या हाताच्या बोटांवर ठेवायचे. डोळे बंद. मेंटेन. वॉरियर पोज आपल्यातली स्ट्रेंथ वाढवते. नॉट ओन्ली फिजिकल पण मेंटल स्ट्रेंथसुद्धा किंवा एंडोक्राईन सिस्टीमच्या रिलेटेड जे काही चॅलेंजेस आपल्याला येतात तर त्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे पॅकेट फूड न खाणं, फास्ट फूड न खाणं. आणि त्याला अवॉइड करण्यासाठी मेंटल स्ट्रेंथ खूप गरजेची आहे.
हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली समोर बघायचे, उजवा पाय सरळ करायचे. आता डाव्या पायाची बोटं डाव्या साईडला, डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, दोन्ही हात शोल्डर लाईनला, डोळे बंद. सो हे पॅकेट फूड अवॉइड करण्यासाठी जस्ट तुम्ही 1 वीकचं चॅलेंज स्वतःला देऊ शकता की पूर्ण अख्खा आठवडा मी काहीही चुकीचे पदार्थ जे माझ्या सतत विवेकबुद्धीला चुकीचे वाटतात ते अवॉइड करीन. आणि मग एक दिवस तुम्ही चीट डे ठेवू शकता. जे काही खायची इच्छा होते ते त्या पर्टिक्युलर दिवशीच मी खाईन. त्यामुळे हळूहळू तुमच्या क्रेविंग्सवर नियंत्रण येऊ शकतं. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली समोर बघायचे, डावा पाय सरळ, दोन्ही हात रिलीज करायचे. आता हळूहळू दोन्ही हात वरती न्यायचे, हानवटी वरती करायचे आणि समोरून काहीतरी खेचते असं फील करत स्लोली फॉरवर्ड बेंड करायचे, समोर बघायचं अँड मेंटेन. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली आपले बॅक स्ट्रेट करायचे आणि हळूहळू दोन्ही पाय जवळ घ्यायचे. आता आपण उपविशिष्ट कोणासन केलं ते आपल्या ओव्हरीजसाठी बेस्ट प्रॅक्टिस आहे. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, आपल्याला फिगर 8मध्ये रोटेट करायचे. सो हळूहळू पुढे जायचे, मॅक्झिमम पाठी जायचे, मग मॅक्झिमम पाठून परत पुढे यायचे. सो असं इमॅजिन करायचे की खालती 8 नंबरचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकमध्ये आपण आपल्या कमरेला रोटेट करतो आहे. ह्यामुळे आपल्या ओटीपोटातलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळायला मदत होते. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. परफेक्ट. स्लोली आपली सायकल कंप्लीट करायची अँड रिलॅक्स. एक लास्ट प्रॅक्टिस आपण मलासन करूया, मग आपल्याला खालती बसायचं. सो दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये आपल्या चेस्टच्या समोर, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती जायचे. एल्बोज जे आहेत ते इन बिटवीन नीज फिक्स करायचे आहेत. डोळे बंद, मेंटेन. तुम्ही अफर्म करू शकता की माझ्या ओव्हरीजला, माझ्या पेल्विक एरियाला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळत आहे. खूप साऱ्या मुलींना हार्मोनल इम्बॅलन्समुळे वजायनल ड्रायनेसचा इश्यू येतो, त्यासाठी सुद्धा ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे, आरामात दोन्ही हात रिलीज करायचे अँड रिलॅक्स. आता आपल्याला जस्ट पाठीवर झोपून एक आसन करायचे. त्यासाठी जस्ट एका साईडला टर्न व्हायचे आणि आपल्या पाठीवर झोपायचे. आपण सेतुबंधासन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, हील्स आणि बटक्समध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, हळूहळू आपले बटक्स वरती उचलायचे आहेत. तुम्हाला पिरियड सुरू असतील तेव्हा हे आसन अवॉइड करा, कारण यामुळे रिव्हर्स ब्लड फ्लो छान होतं. ज्यांना इरेग्युलर पिरियड्स आहेत त्यांनी रोज करा. स्लोली आपले बटक्स खालती घेऊन जायचे, 1 बाय 1 लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. डीप ब्रिदिंग, डीप ब्रिथ आउटचा अभ्यास करायचा आहे. आपला एक हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे, एक हात आपल्या ओटीपोटावर. हळूहळू श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यावर आपलं पोट छान एक्सपांड होते.
हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना पोट आत जाते. एक 3 ते 4 वेळा डीप ब्रीथ इन डीप ब्रीथ आउट करा. हळूहळू आपली सायकल कंप्लीट करायची आहे. डोळे ओपन करायचे. आता आपल्याला अ कारचं उच्चारण करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना अ कारचं उच्चारण करायचं आहे. 3 वेळा. फोकस जो आहे तो आपल्या लोअर ॲब्डॉमिनलवर. मान सरळ. इनहेल. Enjoy the after effect. हळूहळू आपल्या डाव्या कुशीवर टर्न व्हायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या मदतीने आपल्या जागेवर बसायचं आहे. जर तुम्हाला एक क्वालिटीचा इश्यू असेल, म्हणजे परत परत सिस्ट फॉर्म करत असतील बॉडी, तर तुम्ही 17 ते 18 काळे मनुके स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालू शकता आणि उठल्यावर ते पाणी आणि ते मनुके ग्रहण करायचे. म्हणजे तुम्ही लगेच इमिजिएटली उठल्या उठल्या घ्यायला पाहिजे असंही नाही. तुम्ही जेव्हा ब्रेकफास्ट कराल तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. त्यामुळे क्वालिटी ऑफ एग इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या साईडने श्वास घ्यायचे, मग उजव्या साईडने श्वास सोडायचे, परत उजव्या साईडने श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडने सोडायचे. तुम्ही यथाशक्ती एक 3 ते 4 राऊंड करू शकता. लेफ्टने इनहेल, राईटने एक्सेल, राईटली इनहेल, लेफ्टने एक्सेल. कंटिन्यू. जेवढं स्लो ब्रिदिंग ब्रिद आउट कराल तेवढं बेस्ट आहे. आपण 1 ते 4 श्वास घेऊया. 1 ते 8 श्वास सोडण्याचा प्रयत्न करूया. इनहेल फ्रॉम लेफ्ट. 1, 2, 3, 4. एक्सेल आउट फ्रॉम राईट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Inhale from right. 1, 2, 3, 4. Exhale from left. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे आपली एक सायकल झाली. तुम्ही अजून एक सायकल तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे करू शकता. 1 ते 8 ब्रीद आउट नसेल होत तर आता जेवढं ब्रीद आउट मॅक्झिमम होत आहे तेवढं करा. कुठलीच जबरदस्ती करायची नाही आहे. खूपदा PMOSमध्ये आपली खूप चिडचिड होते, इमोशनली अप अँड डाऊन फील होतं. त्या केसमध्ये हे बेस्ट प्राणायाम आहे. एक लास्ट ओंकार करायचा आहे. त्यासाठी दीर्घ श्वास घ्या.
आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे बंद करायचे. मैत्रिणींनो, हा फ्लो तुम्हाला रेग्युलर बेसिसवर 21 डेज फॉलो करायचा आहे. जर तुमचा आज डे 1 असेल फॉलो करण्याचा तर जस्ट कमेंट बॉक्समध्ये 1 असं मेन्शन करा आणि डेली बेसिसवर तुम्ही 1 to 21 मेन्शन करा. तर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा फ्लो कंटिन्यू करू शकता किंवा तुम्हाला आमच्यासोबत माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम एन्जॉय करायचा असेल तर आत्ता खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्याकडनं काही स्पेसिफिक फ्लो एक्सपेक्टेड असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे तसे स्पेशल फ्लो आम्ही तुमच्यासाठी नक्की डिझाईन करू. विशिंग यू द हॅपी फर्टिलिटी.